तर्कशास्त्राच्या पहिल्या भागामध्ये आपण तर्कशास्त्राची व्याख्या आणि स्वरूप बघितलेले आहे. यामध्ये आपण अनुमान याविषयी चर्चा करणार आहोत. तर्कशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय हा अनुमान आहे. तर्कशास्त्र म्हणजे अनुमान प्रक्रियेचा अभ्यास करणारं शास्त्र. आणि अनुमान म्हणजे काय? तर अनुमान म्हणजे विचारप्रत घेऊन जाणारी विचार प्रक्रिया असे आपल्याला म्हणता येईल. अनुमान म्हणजे प्राप्त ज्ञानाच्या आधारे अप्राप्त ज्ञानाकडे जाण्याची मानसिक क्रिया म्हणजे अनुमान. ही एक ज्ञाताकडून अज्ञाताकडे घेऊन जाणारी मानसिक प्रक्रिया आहे. त्याला देखील आपण अनुमान असे म्हणू. थोडक्यात जर आपल्याला नदीला गढूळ पाणी आढळले तर आपण वरच्या भागामध्ये डोंगराळ भागामध्ये कुठेतरी जोराचा पाऊस पडला असेल असे आपण म्हणतो. म्हणजे प्राप्त ज्ञानाच्या आधारे गढूळ पाणी हे प्राप्त ज्ञान, नदीचे वाहिलेलं गढूळ पाणी हे प्राप्त ज्ञान आणि अप्राप्त ज्ञान म्हणजे वरच्या डोंगराळ भागामध्ये जोराचा पाऊस पडला असेल तर ही विचार प्रक्रिया, हे नवीन ज्ञान आपल्याला मनाच्या प्रक्रियेमुळे मिळत असतं. अनुमानाला भारतीय तर्कशास्त्रामध्ये अनुमिती असं देखील म्हटलं जातं. अनु प्लस मान या शब्दापासून अनुमान या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. आणि म्हणून अनुमान म्हणजे प्रत्यक्षानंतर येणारे ज्ञानाचे प्रमाण असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अनुमान म्हणजे आधार विधानापासून निष्कर्ष प्रस्थापित करण्याची प्रक्रिया म्हणजे पुराव्याच्या आधारे निष्कर्ष मांडण्याची प्रक्रिया म्हणजे अनुमान. अनुमानाचे विश्लेषण केले असता त्याचे दोन घटक दिसून येतात. पहिला जे आहे पूर्वमिती म्हणजे प्राप्त ज्ञान किंवा त्याला आधीचे ज्ञान असे म्हणता येईल. आणि दुसरं प्राप्त ज्ञानापासून निष्पन्न होणारे नवीन ज्ञान किंवा अप्राप्त ज्ञान हा दुसरा घटक. त्याला आपण निष्कर्ष किंवा अनुमती असे देखील म्हणू. म्हणजे पूर्वमिती आणि निष्कर्ष हे अनुमानाचे दोन भाग होत. यापैकी पूर्वमितीला आधार विधान असं म्हटलं जातं आणि आधार विधानापासून निष्कर्ष विधान प्रस्थापित करण्याची प्रक्रिया म्हणजे अनुमान. म्हणजे निष्कर्ष हा पूर्वमितीवर म्हणजेच आधार विधानावर आधारलेला असतो. आपण पुराव्यावरून निष्कर्ष प्रस्थापित करत असतो आणि पुराव्यावरून निष्कर्ष प्रस्थापित करण्याची प्रक्रिया म्हणजेच अनुमान. अनुमानाचे दोन प्रकार आहेत. अनुमान म्हणजे प्राप्त ज्ञानाच्या आधारावर अप्राप्त ज्ञानाकडे जाण्याची मानसिक प्रक्रिया म्हणजे अनुमान. अनुमान म्हणजे निष्कर्षात्मक विचार असे देखील आपण म्हणू. आधार विधान आणि निष्कर्ष विधान यामध्ये जे तार्किक संबंध असतात, हे तार्किक संबंध दोन प्रकारचे असतात. या संबंधावरून, या दोन प्रकारच्या तार्किक संबंधावरून अनुमानाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. एक विगामी किंवा विगमनात्मक अनुमान आणि दुसरं जे आहे निगामी किंवा निगमनात्मक अनुमान होय. आता विगमनात्मक किंवा विगामी अनुमान म्हणजे काय? तर विशिष्ट्याकडून सामान्याकडे जाणारे अनुमान म्हणजे विगमनात्मक अनुमान होय. या ठिकाणी विशिष्ट हे अनुमान जे आहे हे स्थळ काळ विशिष्ट अशा अनेक घटना आणि गोष्टी यांच्या अनुभवावरून त्यामध्ये अभिप्रेत असणारा असा सामान्य स्वरूपाचा सिद्धांत प्रस्थापित करतं. या अनुमानास विगामी किंवा विगमनात्मक अनुमान असे म्हटलं जाते. की विगामी अनुमानामध्ये आपण
आपल्याला जे अनेक उदाहरणं येतात, त्या उदाहरणांच्या आधारे आपण त्याचं सामान्यीकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. सर्व मानव मर्त्य आहेत. राम मर्त्य आहे, श्याम मर्त्य आहे, गोपाळ मर्त्य आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर, मानवाची अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर पाहायला मिळतात, की अमर कोणी नाही. आणि त्यावरून आपण सर्वसामान्य विधान करतो, की सर्व मानव मर्त्य आहेत. सर्व फुले सुंदर असतात. तर अशी जी विधानं आहेत किंवा प्रत्येक कावळा काळ्या रंगाचा असतो. विशिष्ट्याकडून आपल्याला स्थळ काळ आपण ज्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणी आपल्याला कायमस्वरूपी विना अपवाद अशा पद्धतीनं कावळ्यांचा रंग जसा काळाच पाहायला मिळतो आणि त्यामुळं आपण त्यावरून सर्वसामान्य असं विधान करतो. म्हणजे विशिष्ट उदाहरणावरून सर्वसामान्य अनुमान करणं, सर्वसामान्य निष्कर्ष प्रस्थापित करणं, त्याला विगमनात्मक अनुमान असं म्हटलं जातं. हे संशोधनाचं शास्त्र आहे. विगामी अनुमान याला संशोधनाचं शास्त्र म्हणतात. कारण याच्यामध्ये काहींच्यावरून सगळ्यांच्या बाबतीत निष्कर्ष प्रस्थापित केला जातो. काहींच्या बाबतीत जे खरं आहे ते एक किंवा सगळ्यांच्या बाबतीत खरं असेल असं सांगण्याचा प्रयत्न याच्यामध्ये असतो. त्याला विगमनात्मक अनुमान असं म्हटलं जातं. आणि निगामी आणि निगमनात्मक अनुमान म्हणजे काय? तर सामान्याकडून विशिष्टाकडे जाणारं अनुमान. ज्या अनुमान प्रक्रियेमध्ये सामान्य सिद्धांताच्या आधारे विशिष्ट स्वरूपाचा निष्कर्ष प्रस्थापित केला जातो, त्याला विगामी किंवा विगमनात्मक अनुमान म्हटलं जातं. म्हणजे जे सगळ्यांच्या बाबतीत खरं आहे, ते एक किंवा काहींच्या बाबतीत खरं असणारच किंवा जे सगळ्यांच्या बाबतीत लागू होतं, ते एक किंवा काहींच्या बाबतीत लागू होणारच, असा निष्कर्ष यामध्ये मांडला जातो. त्याला निगामी किंवा निगमनात्मक अनुमान म्हटलं जातं. की ही 2 आधारविधान आहेत. सर्व मानव मर्त्य आहेत आणि सॉक्रेटिस हा मानव आहे. ही 2 आधारविधानं किंवा पुराव्याची उदाहरणं आहेत, विधानं आहेत. आणि मग त्यावरून आपण निष्कर्ष काढतो, की सर्व मानव मर्त्य आहेत. सॉक्रेटिस हा मानव आहे. हे आपल्याजवळ पुरावा आहे. मग आपण त्यावर विधान करतो, की ज्या अर्थी सर्व मानव मर्त्य आहेत आणि त्यातला सॉक्रेटिस हा मानव आहे, त्या अर्थी सॉक्रेटिस हा मर्त्य असला पाहिजे. असं आपण जे विधान करतो. म्हणजे सामान्याकडून सगळ्यांच्याकडून एकाकडे जाणं, की पातेल्यातील भात शिजलेला आहे की नाही हे पाहण्यासाठी 4 शीतं आपण चाचपली, की त्यावरून आपण अनुमान करतो, की सगळा भात शिजलेला असेल. हे झालं विगामी अनुमान आणि मग निगामी अनुमान जे आहे, निगामी अनुमान हे सगळ्यावरून एकाच्या बाबतीत किंवा काहींच्या बाबतीत निष्कर्ष प्रस्थापित करणारं अनुमान होय. आता निगामी अनुमान आणि विगामी अनुमानातील फरक काय आहे? निगमन किंवा निगामी अनुमान तील सिद्धांत हे सामान्य सिद्धांत असतात. आता सामान्य सिद्धांत याचा अर्थ काय? तर निगामी अनुमानाची सुरुवात ही सामान्य सिद्धांतापासून होते आणि विगामी अनुमानाची सुरुवात ही विशिष्ट उदाहरणापासून होते. म्हणजे विगमनामध्ये सामान्याकडून विशिष्टाकडं आणि विगामीमध्ये विशिष्ट्याकडून सामान्याकडं असा प्रवास होत असतो. दुसरं आहे निगामी अनुमानात आपण सामान्य सिद्धांतापासून विशिष्ट स्वरूपाचा निष्कर्ष प्रस्थापित करतो आणि याउलट विगामी अनुमानामध्ये आपण सामान्य स्वरूपात सामान्य विशिष्ट स्वरूपावरून, विशिष्ट उदाहरणावरून, विशिष्ट विधानावरून आपण सामान्य स्वरूपाचा निष्कर्ष प्रस्थापित करतो. तिसरं निगामी अनुमानामध्ये तार्किक अनिर्वायता असते. म्हणजेच जर आधारविधान यथार्थ असेल, तर त्यापासून निघणारा निष्कर्ष हा देखील यथार्थ असतो. ही तार्किक अनिर्वायता याला म्हणतात. याउलट विगामी अनुमानामध्ये तार्किक अनिर्वायता नसते. म्हणजे निगामी अनुमानामध्ये आधारविधानच सत्य असतील, तर निष्कर्षही सत्यच असतो. पण विगामी अनुमानामध्ये तशी तार्किक अनिर्वायता नसते.
चौथा आहे निगामी अनुमानातील निष्कर्ष निश्चित स्वरूपाचा असतो. याउलट विगामी अनुमानातील निष्कर्ष हा संभाव्य स्वरूपाचा. कारण आधारविधानातील प्राप्त ज्ञानाच्या आधारे प्राप्त ज्ञान जेवढ्या प्रमाणात निश्चित असते, तेवढ्याच प्रमाणात त्यातून निघणारा निष्कर्ष निश्चित असेलच, असं विगामी अनुमानामध्ये खात्रीशीरपणे आपल्याला सांगता येत नाही आणि त्यामुळे त्यातून निघणारा निष्कर्ष हा संभाव्य स्वरूपाचा असतो. त्याच्या पुढचं आहे की निगामी अनुमान हे वस्तुस्थिती संबंधी उदासीन असतं. म्हणजेच वस्तुस्थितीकडं निगमनानं पाठ फिरवलेली दिसून येते. या उलट विगामी अनुमान ही वस्तुस्थिती दर्शक असतं. ते वस्तुस्थितीवर, वस्तुनिष्ठतेवर, अनुभवावर आधारित असतं. निगमन हे आकारिक सत्य आहे. याच्यामध्ये तार्किक आकार म्हणजे अमूर्त तार्किक संबंधावर विधानाची सत्यासत्यता पडताळली जाते. याउलट विगामी अनुमानामध्ये वास्तव सत्य, वस्तुस्थिती, निरीक्षण क्षमता, अनुभवजन्यता याच्या आधारे पडताळणी करून निष्कर्ष मांडलेले असतात. म्हणजे विगमन हे वास्तव सत्यावर अवलंबून असतं. यामध्ये आपण अनुमान म्हणजे काय, अनुमानाचे प्रकार आणि अनुमानाचे जे निगमन आणि विगमन दोन प्रकार आहेत, तर ह्या दोन प्रकारामध्ये नेमका फरक काय आहे, तर या संबंधी चर्चा केलेली आहे. धन्यवाद.